साधारण 30 मिनिटांनी मी माझ्या खोलीतून बाहेर आले. कामावर जाण्याच्या गणवेशात पांढऱ्या रंगाचा फुलबाह्याचा टॉप, त्यावर काळा कोट आणि गुडघ्याच्या वर थोडा कट असलेली पेन्सिल स्कर्ट, मानेवर गोंड स्कार्फ बांधलेले काळ्या रिबनने, सतत हातात असणारं एकच दागिनं, माझ्या वाढदिवसाला आईने दिलेलं घड्याळ. आईने जिन्याच्या टोकावरून मला पाहिलं आणि हसत म्हणाली, "छान दिसतेस गं माझी लाडकी." मी लाजून हसले. "आई, तू हे रोज सांगतेस, आता विश्वास ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. पण ग, मनापासून सांगतेस, आज तू खरंच फार सुंदर दिसतेस." ती हसून म्हणाली. तेवढ्यात सुषमा स्वयंपाकघरातून बाहेर आली. हातात आईच्या छोट्याशा बागेतून तोडलेली गुलाबांची जुडी. माझ्याकडे पाहून तिनं नजाकतीनं हसत ती जुडी वासातल्या कोमेजलेल्या फुलांच्या जागी ठेवली. "मी तुझ्यासाठी डबा पॅक केलाय, श्रेया." तिने स्वयंपाकघरातल्या काउंटरवर थांबत मला डबा दिला. "कशाला उगाच त्रास घेतलास?" मी ओठ चावून विचारलं. "कसला त्रास? एवढं छान अन्न बनवलंय, ते फुकट जाऊ द्यायचं नाही." ती डोळा मारत म्हणाली, "उशीर होईल ग तुझा, आता लवकर निघ." आईने मधूनच सुचवलं. मी हळूहळू आईजवळ गेले, तिच्या कपाळावर ओठ टेकवले. "औषध वेळेवर घ्यायची आहेत आणि टीव्ही पुढं फार वेळ बसायचं नाही, लक्षात ठेव." मी हळूच तिला आठवलं. "काळजी घे आई." सुषमाकडे वळताच ती माझ्याकडे हसून म्हणाली, "मी आहे ना, काळजी करू नकोस. खरंच तू आहेस म्हणून मी निश्चित आहे. काही विशेष झालं तर मला कॉल कर." "नक्की." सुषमा हसून हात हलवत म्हणाली. "भूक लागताच खाणं घे, डाएट नाही हा." आईने सल्ला दिला. "आई, एवढ्या स्वादिष्ट डब्याला कोणी नकार देईल का?" मी हसत म्हणाले आणि दरवाजा हलकेच बंद केला. बाहेरच्या आकाशाकडे एक नजर टाकली. स्वच्छ निळं आकाश, पांढरे ढग जणू एखाद्या चित्रकाराने रंगवलेले असावेत. "किती सुंदर सकाळ आहे," मी मनात म्हटलं आणि रिक्षात बसले. रिक्षाची खुर्ची पाठशी टेकवली आणि माझं लक्ष परत घराकडे गेले. जुने सवयी नाही जात. खरंच, मनात विचार आला. मी पक्ष्यांकडे पाहिलं, हवेत झेपावत मुक्त. काश मी पण त्यांच्यासारखी मुक्त असते. थोड्याच वेळात रिक्षा सुवर्ण संपदा हॉटेल पाशी थांबली. अर्जुन कुटुंबाचं हे आलिशान हॉटेल, जे देशातलं सगळ्यात मोठं हॉटेल मानलं जातं. मी भाडं देऊन उतरले. स्वप्नसंपन्न राजवाडा, मी मनाशी म्हटलं. नोकरांच्या प्रवेशद्वारातून आत गेले. आय कार्ड स्कॅन केलं आणि माझ्या विभागात गेले. गुड मॉर्निंग म्हणत सहकाऱ्यांना अभिवादन केलं आणि स्टाफ रूममध्ये जाऊन बायोमेट्रिकवर टाईम इन केलं. डिशरॅग हातात घेऊन मी खुर्च्या आणि टेबल स्वच्छ करू लागले, एका नेमस्त चक्राकार हालचालीत. मग हातात झाडू घेतला आणि जमिनीवरचे हलके पायांचे ठसे साफ करत गेले. कामात इतके गुंतले होते की मागून कोणी येऊन उभं राहिलं हे मला जाणवलंच नाही. पण हळूहळू कोणीतरी मला निरखून पाहतंय अशी जाणीव झाली. मी सरळ उभी राहिले आणि थरथरत्या आवाजात कोणीतरी म्हणालं, "श्रेयाशी थोडं बोलता येईल का?" मी हळूच वळले आणि समोर अर्जुन उभा होता, माझा नवरा. स्वच्छता करत असताना अचानक माझ्या पाठीमागून काहीतरी आल्याचं जाणवलं. पायांच्या सौम्य आवाजानेच हळूहळू लक्ष वेधून घेतलं. तेवढ्यात संपूर्ण स्टाफच काम थांबलं. सगळे वळून पाहू लागले. "गुड मॉर्निंग अर्जुन सर." त्यांनी एकत्रितपणे वाकून नम्रपणे अभिवादन केलं. मी काही क्षण स्तब्ध झाले. ओठ अर्धवट उघडेच राहिले. पण मग मी मन घट्ट केलं. "गुड मॉर्निंग मिस्टर अर्जुन." मी औपचारिकपणे अभिवादन केलं. पण मनात मात्र त्यांच्या हजारो आत्याच केल्या होत्या. सकाळ इतकी सुंदर सुरू झाली होती आणि ह्याचं आगमन हे सर्व उद्ध्वस्त करून गेलं. "अक्षम्य श्रेया, आपण बोलू शकतो का?" त्याचा आवाज पुन्हा घुमला. त्याच्या कपाळावर आड्या. "आता आपण बोलतोच आहोत ना सर." मी अगदी मधाळ स्वरात म्हणाले, पण नजरेत धार होती. जर नजरांनी ठार मारता आलं असतं तर अर्जुन आता जमिनीवर कोसळला असता. आजूबाजूच्यांनी श्वास रोखून पाहायला सुरुवात केली. ला पॅरासोमध्ये जर कोणी अर्जुनला विरोध करू शकत आणि तरीही नोकरीवर टिकून राहील असेल तर ती मीच होते. पण कोणालाही अजून माहीत नव्हतं की तो माझा नवरा आहे. "माझ्या कॅबिनमध्ये ये," तो म्हणाला आणि वळून चालत गेला. स्टाफ त्याच्या वाटेतून बाजूला झाला. जणू एखाद्या धोकादायक रोग असतो तसा त्याच्यापासून दूर. अर्जुन देशाचे सर्वात क्रूर CEO, ज्याला कर्मचाऱ्यांना काढून टाकणं म्हणजे पुस्तक उलटवण्यासारखंच वाटायचं. "श्रेया." आताच तो दाराशी थांबून रागात ओरडला. शब्दांमधूनच त्याचा झोपलेला संताप दिसत होता. मी संयम राखत म्हणाले, "माफ करा सर, आज VIP बुकिंग आहे. माझी ड्युटी सुटलेली नाही. गेल्या आठवड्यात मी 5 लोकांना कामावरून कमी केलं, त्यामुळे आज आपण कमी स्टाफमध्ये आहोत. मोकळं झाल्यावर येईन."
आणि इतकं बोलून मी हात हलवत त्याला निरोप दिला. झाडू हातात घेत मी सरळ किचनमध्ये गेले. माझ्या पाठोपाठ सगळे तोंड उघड टाकून पाहतच राहिले. श्रेया, तू सरांना कॅबिनमध्ये जाऊ नये आणि त्यांची माफी मागावी. माझी एक सहकारी लीला किचनमध्ये माझ्या मागे आली. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. मी माफी नाही मागणार लीला, मी शांतपणे उत्तर दिलं. माझ्या या थंड प्रतिक्रियेनं तिचा घाबरलेला चेहरा अधिकच गडद झाला. पण तो तुला कामावरून काढून टाकेल, ती थेट ओरडली. सर्वांनी आपलं काम थांबवून आमच्याकडे पाहिलं. मी तिचा हात पकडून स्टाफ रूममध्ये नेलं, जिथे आपण शांतपणे बोलू शकू. शक्य आहे की तो मला नोकरीवरून काढून टाकेल, पण दररोज त्याचं तोंड पाहण्यापेक्षा तेच बरं, मी पुटपुटले. पण मला नाही हवं की तू इथून जावं श्रेया. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी इथे काम सुरू केल्यापासून तूच माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस. तू नसशील तर माझं दुपारचं जेवण कोणासोबत शेअर करणार? अगं वेडाबाई, आपण अजूनही आपल्या आवडत्या कॅफेत भेटून जेवण घेऊ शकतो, मी हसत उत्तर दिलं. पण ते तसंच राहणार नाही. इथे रोज तुझ्यासोबत राहणं हेच वेगळं असतं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, कधी ना कधी आपल्याला वेगळं व्हावंच लागन. मला आता देशाबाहेरची संधी मिळाली आहे. तू राजीनामा देणार आहेस? तिचा चेहरा हादरला. मी हळूच मान हलवली. पण इतकं अचानक? आजच्या घटनेमुळे का, की आधीच ठरवलं होतं? तिनं विचारलं. ते एक अफलातून ऑफर आहे लीला, आणि आईच्या आरोग्यासाठीही तिथलं वातावरण, मेडिकल केअर सगळं चांगलंच असेल. मी काही सत्य सांगितलं. लीलाने संशयाने माझ्याकडे पाहिलं. फक्त एवढंच कारण आहे? माझं मन चरकलं. ती काही जाणत नाही ना खरं? मी तो विचार झटकून टाकला. याशिवाय काहीच नाही, मी म्हणाले, एका सफेद सत्याचा मुखवटा घालून. लीला अजूनही साशंक होती. तिच्या नजरेतली भूमी मला प्रश्न विचारायला भाग पाडत होती. मग अचानक ती शांत झाली. हात छातीखाली घालून ती म्हणाली, तुझ्याकडून सत्य ओढून काढण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं मीच एकटी नाही, मी काहीतरी लपवते आहे. आणि तिची नजर माझ्या नजरेत अलगद स्थिर झाली.